आणि आता बातमी नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भातली आहे। मंत्रालयातील नरहरी झिरवाळ यांच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात एसीबीने मोठी कारवाई केली आहे। एका क्लर्कला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। 35,000ची लाच घेताना आरोपी राजेंद्र ढेरंगे याला अटक करण्यात आली आहे। तर मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी 50,000ची लाच मागितली होती, पण तडजोड केल्यानंतर 35,000 स्वीकारताना एसीबी कडून सापळा रचून अटक करण्यात आली। दरम्यान मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आल्याने आता चर्चा झालेली आहे। विशेष म्हणजे नरहरी झिरवाळ अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे हे मंत्री आहेत। तर दरम्यान लाच प्रकरण माझ्यापर्यंत आलं तर राजीनामा देईन असंही झिरवाळ म्हणाले। नैतिकता पाळली गेलीच पाहिजे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। 35,000 मोठी रक्कम नसली तरी सुद्धा जे झालं ते चुकीचंच असल्याचं झिरवाळ म्हणतात। 50,000 रुपये हे तसं त्या प्रकार व्हायलाच नको, कारण 50,000 रुपये घेऊन आणि आज एवढी मोठी पोस्ट आहे, क्लर्क का होईना, तो एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्याला 50,000 म्हणजे फार झाले असं माझं मत नाही, पण त्याने असं चुकीचं करायलाच नको ना। एक आहे, जर खरंच माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन। सर, नैतिकताच्या मुळावर कुठे साईडला राहणार का तुम्ही तुमच्या? नाही, नैतिकता ही माझी आहेच, परंतु नैतिकता बाजूला होऊनच नैतिकता पाळली जाते असं नाही। तर जर माझ्याशी लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन। तर दुसरीकडे झिरवाळांना एफडीए विभागातलं काय कळतं असा सवाल राऊतांनी केलाय। झिरवाळांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत, एसीबीने या प्रकरणामध्ये सूत्रधारांपर्यंत पोहोचलं पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले। तर मला मंत्रालयाचं कामकाज येतं की नाही या संदर्भात खुलासा करेन असं झिरवाळ म्हणाले। माननीय सन्माननीय आदरणीय नरहर झिरवाळ औषध प्रशासन मंत्रालय, बरं, त्यांना त्यातलं काय कळतं मला माहीत नाही, पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत। कुठला ट्रक सोडा, कुठलं कंटेनर सोडा, असे जे अधिकाऱ्यांना फोन करून सांगत असतात ना, ते सगळ्या प्रकारचं तिथे कार्यक्रम चालतात। त्याच्यामुळे जे पकडलेले आहेत ते फार किरकोळ लोक आहेत। अँटी करप्शननं त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, एवढंच मी सांगेन। स्पष्टपणे संजय राऊतांनी म्हटलं की झिरवाळ यांना मंत्रालयातलं काहीच कळत नाही, सूत्रधाराने त्यांच्या मेन व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे। तुमचे सगळे कार्यक्रम माझ्याकडे, तर संजय राऊतांनी थेट पद्धतीने तुमच्यावर मी ऐकलं नाही बाबा, मी ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी त्याचाही खुलासा करेल ना। माझ्या मंत्रालयाचं कामकाज येत नाही किंवा काय, तर त्याचा मी खुलासा करेल। तर या प्रकरणामध्ये गोगावलेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। चुकीला माफी नाही, मंत्रालयातील लाच प्रकरणामध्ये भरत गोगावलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। लाच घेणाऱ्या संबंधितावर नक्की कारवाई होणार असंही भरत गोगावले म्हणाले। मंत्रालयामध्ये झिरवाळ साहेबांच्या केबिनमध्ये लाच घेताना एकाला पकडलेला आहे। आता हे मलाही नाही माहिती, मी कालपासून इथे दिल्लीला आहे, झिरवाळ साहेब पण इथं आलेले आहेत। जी काय चूक झाली असेल त्या चुकीला माफी नाही, त्याचं प्रायश्चित आमचे मुख्यमंत्री देतील हे मी तुम्हाला सांगतो। कारवाई 100% केली जाईल सरकारकडून। हो 100%।